नमस्कार। इस वक्त मौजूद मुंबई के कुर्ला पूर्व इलाके में एच.जी. बर्वे मार्ग पे आप मेरे पीछे जो ये भीड़ देख रहे हैं, ये मन से भी मतलब महाराष्ट्र नवनिर्माण सेना की भीड़ है। और ये वाइन शॉप के सामने खड़े लोग हैं जो मन से स्टाइल में वाइन शॉप के लोगों को समझाने यहाँ पहुँचे कि आज यहाँ पर सड़क से उतर के दारू लेके पिया जाता है। इसके विरोध में जो मन से वो आक्रमण हो चुकी महिलाएं पहुँची, क्योंकि कहीं ना कहीं सरकार के नियम के अगर गाइडलाइन की बात करें तो मद्यपान करना सड़क पे अनिवार्य नहीं किया गया। आप उसे लेके जाके घर में पी सकते, लेकिन वाइन शॉप द्वारा उसे पानी दिया जाता है, उसे गिलास दिया जाता है। उसके बावजूद यहाँ पर इस तरीके की जो नशीला पदार्थ है वो बेचा जाता है और उसके जो पीने वाले लोग हैं वो यहाँ पर रास्ते पर खड़े रह के पीते, जिससे महिलाओं और बच्चों को आने जाने में काफ़ी तकलीफ होती है। आज इसी के लेके जो मन से हैं वो यहाँ पे पहुँचे हैं, अपने मन से स्टाइल में इसको समझाने की कोशिश कर रहे हैं। और यहाँ पे मुंबई पुलिस है, जो स्थानीय पुलिस, वो भी पहुँची हुई है। अब देखना ये होगा कि ऐसे वाइन शॉप चलाने वाले पे कितनी कार्रवाई करती है। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, सन्माननीय अमितसाहेब ठाकरे यांचा। पण पोलिसांनी काय सांगितलं माहिती का, तुम्हाला काय त्रास आहे का? म्हणजे इथे बघा बलात्कार झाला, कोणावर काय झालं, नंतर हे लोक जागे होणार. तुम्ही समोर बघा. आणि खुले आम रोजचे इकडे 200 लोक दारू पितात, पाण्याच्या बाटल्या आणतात, कोल्ड्रिंकच्या बाटल्या आणतात, त्यात मिक्स करतात. हा कारबॉय दिवसातून 2दा भरतो. 2दा आवाज का नाही उचलला? अहो काय उचलणार? पोलिसात जर असं म्हणत आपण कुठे जाणार? बरं इकडे म्हणायला सांगितलं दारूच्या दुकानाच्या मालकाला कळायला पाहिजे. कायद्याने रस्त्यावरती दारू प्यायला बंदी आहे. आमच्या गार्डनमध्ये दारू काम चालतं शिवसृष्टीमध्ये, तिकडे पण पोलिसांना सांगितलं, त्यांचं तेच उत्तर. तुम्हाला काय त्रास आहे का? मद्यपान केलं जात आहे, येण्या जाण्याचा हा रस्ता आहे, अशामध्ये कोणाला भीती नाही आणि उद्धट शब्दामध्ये बोलले जात आहे. तर मनसे स्टाईलमध्ये आता काय उत्तर आपण दिलेलं आहे? कसं आहे की या ठिकाणी आमदारांचं सुद्धा कार्यालय आहे आणि नगरसेविका सुद्धा इथेच कार्यालय त्यांचं समोरच आहे. त्यांच्या समोर हा सगळा कारभार चालतो. हे किंग्स वाईन्स म्हणून आहे, वाईन शॉप आहे, परंतु या ठिकाणी येणारे जाणारे सर्व दारू विकत घेतात आणि याच ठिकाणी दारू प्यायला उभे राहतात. येणाऱ्या जाणाऱ्या सर्व महिलांना खूप त्रास होतो. साईटून जावं लागतं महिलांना. एवढ्या वेगळ्या अवस्थेमध्ये असतात. अनेक तक्रारी आल्या. आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडेच न्याय मिळतो म्हणून लोक आमच्याकडे आले. आमच्या महिला विभाग अध्यक्षा सुचिताताई चव्हाण यांच्याकडे महिलांनी अनेक तक्रारी केल्या म्हणून आम्ही पाहणी करायला आलो. तर इथे बघा तुम्ही हे बघू शकता की बाटल्या केलेल्या. आम्ही आल्यानंतर सगळे पळाले, परंतु ही बाटल्यांचा एक पूर्ण बकेट भरलेलं आहे. आणि हा वाईन शॉपवाला त्याला ते कंट्रोल होत नाही. त्याचं वाईन शॉपचं लायसन्स रद्द झालं पाहिजे. आम्ही त्या आयुक्तांकडे मागणी करू आणि त्या लायसन्स त्याचं रद्द करण्याची पूर्णपणे तयारी करू आम्ही. परंतु या ठिकाणी कधीच कोणाला दारू प्यायला परमिशन आम्ही देणार नाही. आमच्या महिला आघाडी या ठिकाणी त्यांना चोपल्याशिवाय शांत बसणार नाही. अडचण होते महिलांना. मध्ये मध्यंतरी मी 2दा-3दा इथून जायची नेहमी ना, तिथे उभं राहून पुरुष एक मिक्स करायचा तो प्रकार मी रोज बघायची. शेवटी आमच्या विभागाध्यक्ष आम्हाला सांगितलं. मी म्हटलं साहेब हे रोज चालतंय. आणि महिला पण मला येऊन बोलायच्या की मेरे को इधर से जाने को बास आता है. हे दुकान आहे साडीचं, इथे जायला होत नाही, इथे किराणा घराला जायला बायकांना मिळायला होत नाही. मग हा अशा अवस्थेमध्ये लोक क्रॉस करणार कसं आहे लोकांना करून? उद्या ही लोक मद्यपान करून उद्या जर बायकांची छेड काढली तर जबाबदार कोण? तो दिसेल त्याला बांबूने पहिलं मारण्यात येणार. ही सर आम्ही त्यांना मनसे स्टाईल दाखवू आणि ह्याच्या पुढे इथे एकही दारू पिताना दिसणार नाही. सगळे इथे कुर्ल्यातलं फेमस शॉप आहे छेडा सुपर मार्केट. इथे डॉक्टर बालतज्ञ आहेत, म्हणजे रोज लहान मुलं बायका लहान मुलांना घेऊन इथे येत आहेत. आणि मग त्यांना उद्या काही प्रॉब्लेम झाले, छेडाछेडी झाली तर कोण जबाबदार असणार आहेत? आत्ताच आपण सगळ्यांची विधानं ऐकलीत. पोलीससुद्धा सहकार्य करत नाही आहेत. अशा वेळी जनतेने, सामान्य जनतेने कुठे जायचं, कोणाला न्याय मागायचा आहे? त्यासाठीच आज मनसेचे माझ्या सगळ्या सख्या या कार्यकर्त्या, महिला विभाग आणि पुरुष सगळे इथे आलेलो होतो आम्ही यासाठी. काय उचलणार आहेत आपण? जसं साहेबांनी आमचं सांगितलंय तसं आम्ही नक्कीच रोज इथे येऊन आता पहारेदारी करणार आहोत. महिलांनाच आता उतरावं लागणार रस्त्यावर. दुसऱ्या महिलांच्या संरक्षणासाठी आम्हालाच आता रस्त्यावर उतरायला लागणार आहे आणि हे मनसेच्याच महिला करू शकतात. थँक्यू. पसंत राहते आणि मी बघते की इथे नेहमी लोक पित असतात, उभे असतात. मी खूप लोकांना पाहिलेलं आहे आणि त्याचा परिणाम काही वेगळा पण होऊ शकतो. कारण लहान मुलं शाळा सुटल्यावर इथून जातात, बाजूला क्लास पण आहे.
त्यांच्यावर परिणाम पण होणार आणि त्यांना त्रास पण होईल. लोक कधी कधी पडतात पण इकडे एकमेकांवरचे हेलकाटे काढून पण पडत असतात, तर ते थांबायला पाहिजे. मारामाऱ्या सुद्धा होतात, मी स्वतःही सगळं पाहिलेलं आहे आणि लवकरात लवकर थांबवलं तर जास्त चांगलं. तर का आता सगळेजण आलेलोच आहोत, एकटा कोणी आलं तर त्याचं तसं पण कोणी ऐकतच नाही. आता आम्ही सर्व आलेलोच आहोत आणि याच्यावर आम्ही नक्कीच पूर्ण तयारीने, मग नंतर ते बंद कसं पडता येईल त्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करणार.